तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर आता सध्या एक जोरदार चर्चा सुरू झालेली आहे, ती म्हणजे अर्थ खात्याबद्दल. तर आता हे अर्थ खातं नेमकं कोणाला भेटणार? इकडं जयंत पाटील म्हणजे शरद पवारांना हे अर्थ खाते भेटणार, की एकनाथ शिंदे या गटाला, की मुख्यमंत्री हे अर्थ खातं त्यांच्याकडेच ठेवून घेतील? तर तुम्हाला माहिती असेल की अ, हे जे अर्थ खातं आहे, ते होतं अजितदादा यांच्याकडे. परंतु अजितदादा यांचं दुःखद विमान अपघातामध्ये निधन झालं. त्याच्यानंतर सुनित्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री झाल्या. परंतु उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हे अर्थ खातं सुनित्रा पवार यांना न देता हे अर्थ खातं त्यांनी त्यांच्याकडेच ठेवून घेतलं. तर आता याच अर्थ खात्याबद्दल आता महायुतीमध्ये एक चुरस निर्माण झालेली आहे का? तर समजून घेऊ मित्रांनो ही संपूर्ण स्टोरी काय आहे. तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला एकच विनंती आहे, की प्लीज तुम्ही आपल्या व्हिडिओला पूर्ण बघा आणि आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्यातर्फे अर्थ खातं हे त्यांच्याकडेच राहावं याच्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनीही महत्त्वाचं वक्तव्य केल्याने सुनित्रा पवार यांना सोबत घेऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यावेळी अर्थ खात्यांचा मुद्दा मांडणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर काल तुम्हाला माहिती असेल की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीमागे अर्थ खात्याचा मुद्दा असल्याची राजकीय चर्चा जोरदार चालू झाली होती. तर मित्रांनो, सूत्रांच्या माहितीनुसार हे अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे. तर अर्थ खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीकडे गेल्यास निधी वाटपात पक्षपात होऊ शकतो आणि शिंदे यांच्या शिवसेनेला भीती असल्याचं बोललं जात आहे. तर याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे जेव्हा दिल्लीला गेले होते, तर याच्याच साठी हाच विषय त्यांनी अमित शहा यांच्या समोर सुद्धा मांडलेला होता, असं दिसून येत आहे. तर दुसरीकडे अशी चर्चा सुरू आहे, की भविष्यात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सहभागी झाला, तर अर्थ खातं त्यांच्या पक्षाकडे जाऊ शकतं. तर अशा परिस्थितीमध्ये या अर्थ खात्याची जबाबदारी जयंत पाटलांकडे जाऊ शकते, अशी ही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा खूप जोरात चालू आहे. तर दुसरीकडे तुम्हाला माहिती असेल, की अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाम विरोध याला आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर या सलग बैठकीमुळे महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला असून अर्थ खात्याच्या वाटपावरून पडद्यामागे खूप मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला जरूर विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.